बातमी जळगावमधून. जळगावातल्या अंमळनेरमधील शारदा महाविद्यालयातील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलंय. या शाळेतील शिक्षक SF पावरा यांची शाळेतून बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचललं. विद्यार्थी वर्गात पावरा सरांची लोकप्रियता खूप जास्त आहे. पावरा यांची कळमसरे इथून शाळेच्या चोपडा तालुक्यातल्या किनोज शाखेत बदली करण्यात आली आहे. मुलांनी ही गोष्ट मनाला लावून घेतली आणि गावातून रॅली काढत 4 दिवस शाळेतच न जाण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या या निर्णयाला पालक वर्गाचाही पाठिंबा मिळतोय. एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून शिक्षिकेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून विष प्राशन करणाऱ्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी जवळच्या कबनूर गावात एका कारखान्याला भीषण आग लागली. श्री साई फर्म यंत्रमाग असं या कारखान्याचं नाव आहे. आगीत 5 टन सूत, 900 कापडाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. एकूण 90 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलानं तत्परतेनं ही आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या वळू सिनेमातील बैलाचा मृत्यू झालाय. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या वळू चित्रपटात बैलाची डुरक्या नावाची भूमिका त्यानं साकारली होती. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या वळू चित्रपटातील डुरक्या हे एका बैलाचं पात्र लोकप्रिय झालं होतं. वळू बैलाच्या जोरावरती या चित्रपटानं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळवले होते. तब्बल 300 किलो वजन, लालसर डोळे, जाडजूड शिंग अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतला होता. तब्बल 300 वळूंमधून दिग्दर्शकानं त्याची निवड केलेली होती. मागील काही वर्षांपासून त्याची सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत अनेक गायी, वासरं यांच्यासह काही भाकड जनावरांसोबत तो राहत होता. मात्र आजारपणामुळे वृद्ध झाल्यानं या बैलाचं आता निधन झालंय. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात 2 अल्पवयीन मुलांसह एका महिलेचा अर्धवट जळालेला अवस्थेतील मृतदेह सापडलाय. दुर्गाव तलावाजवळील जंगलात तिघांचे मृतदेह सापडलेत. दरम्यान तिन्ही मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हत्या करण्यापूर्वी तिघांवरती ज्वलनशील द्रव्य टाकून पेटवल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावरती चोरट्यांनी डल्ला मारलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे या ठिकाणी असलेल्या CCTVचा डेटा बॉक्स आहे तो देखील चोरट्यांनी पळवलाय. विशेष म्हणजे भुसे यांच्या कार्यालयात खिडकीचे गज कापून चोरट्यांनी शिरकाव केला. या कार्यालयातून हँडी कॅमेरा, कागदपत्र, बक्षीस चोरीला गेली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि अज्ञात चोरांचा शोध घेतला जातोय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवासस्थानासह अनेक वास्तू स्वच्छ ठेवणाऱ्या भारत विकास ग्रुपनं विठ्ठल मंदिराला चकाचक बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यासाठी नवनवीन अद्ययावत यंत्रांचे मंदिर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे. आषाढी वारी स्वच्छ बनवण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी सांगितलं. असं असलं तरी मंदिरासमोरील महाद्वार घाटाजवळ ड्रेनेज फुटल्यानं सगळी घाण पाणी हे घाटावरून वाळवंटातून चंद्रभागेत मिसळत आहे. शिवाय वाळवंटात हे घाण पाणी साठून डबकी तयार झाल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून देखील भाविकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ABP माझाच्या पाठपुराव्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा मार्ग सुकर झालाय. कारण होळे ते कौठाळी हा 260 मीटर लांबीचा पूल आता तयार झाला असून रस्ते जोडण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या पालखी सोहळ्याची होळे ते कौठाळी दरम्यानची वाट बिकट बनली होती. मात्र पाण्याची खोली ही 20 ते 25 फूट असल्यानं हा प्रवास जीवघेणा बनलेला होता. त्याचवेळी ग्रामस्थांची होडी उलटून 5 महिलांचा मृत्यूही झाला होता. यानंतर खळबळून जागा झालेल्या प्रशासनानं आता पुलाला मंजुरी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संत निळोबा राय यांच्या पालखीसह इंदापूरला आले असताना त्यांनी कर्जमाफीविषयी वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांना नुसत्या कर्जमाफीबरोबरच आणखी वेगळा विचार करावा. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या खर्चावरती आधारित भाव कसा मिळेल याचाही विचार होणं अपेक्षित आहे असं अण्णा म्हणाले. रोपे आपल्या दारी या योजनेअंतर्गत औंढा, नागनाथ, सेनगाव, वसमत, कळमनुरी
या हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यात सवलतीच्या दरात रोपं विक्री करण्यात आली। हिंगोली विभागीय वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना रोपांचं वाटप करून रोपांचं महत्त्वही समजावून सांगितलं। 1 जुलैपासून राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून याची तयारी करण्यासाठी वन विभागानं कंबर कसली आहे। बीडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा एबीपी माझानं दाखवल्यानंतर सुरळे गावच्या भंडारे कुटुंबियांच्या मदतीला पंढरपूरचे धोत्रे पुढे सरसावले। गेवराई तालुक्यातील सुरळे गावच्या भंडारे कुटुंबातील 2 कर्त्या पुरुषांच्या आत्महत्यानं कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता। यातच महावितरणनं या कुटुंबाचा वीज पुरवठाही खंडित केलेला होता। माझानं कुटुंबाची परिस्थिती दाखवल्यानंतर मनसेचे सोलापूर जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी या कुटुंबाला वीज कनेक्शन, शेतीसाठी बी बियाणं आणि जीवनावश्यक वस्तू दिलेल्या आहेत।